तर तिथं राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक सुद्धा आहे। विधान भवनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। कामकाज संपल्यानंतर दुपारी 3 वाजता कॅबिनेटची बैठक पार पडेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, अंतिम आठवडा प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। 293 अंतर्गत चर्चा होत नाहीये। बारामती विमान दुर्घटना प्रकरण खराचं प्रकरण आहे, अवकाळीचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे गाजण्याची चिन्ह आहेत। लाघवी, शेवटच्या टप्प्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आलेलं आहे। 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि असं असताना आजचा दिवस हा महत्त्वाचा मानला जातोय, कारण आज अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो मांडला जाणार आहे। खरं तर काल जर आपण पाहिलं तर दिवसभर साताराचा मुद्दा जो आहे त्याचे पडसाद विधान भवनामध्ये पाहायला मिळाले, कारण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भामध्ये आपण पाहिलं होतं भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या संघर्षाचे सगळेच पडसाद जे आहेत ते विधान भवनामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। आणि त्यानंतर नीलम गोरे यांनी ज्या पद्धतीत आदेश दिले सीपींच्या निलंबनासाठी, त्यानंतर संपूर्ण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जे आहे ते आज अविश्वास प्रस्ताव जो आहे तो ठेवला जाणार आहे आणि याला भाजपचा देखील पाठिंबा असल्याची देखील चर्चा आहे। खरं तर भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या मदतीसाठी देखील या संदर्भामध्ये धावून आलेला आहे, कारण एकीकडे अशी देखील चर्चा आहे काल याच प्रकरणामध्ये सगळ्याच आमदारांनी नाराजी जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात व्यक्त केली होती आणि त्यानंतर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षावरती भेटीसाठी गेले होते। मात्र अनेक मुद्द्यांवरती यावेळी चर्चा झाली, मात्र साताराच्या मुद्द्याला धरून कुठेतरी समन्वय राहावा यासाठी देखील ही चर्चा झालेली आहे आणि राज्यातल्या इतर प्रश्नांबाबत देखील राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती देखील चर्चा झालेली आहे। मग कॅप्टन खरात संदर्भात देखील काल चर्चा झालेली आहे। आज दिवसभरामध्ये देखील हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की अजित पवारांच्या मुद्द्यावरती काल जर आपण पाहिलं तर काही वेळासाठी चर्चा झाली, पण मात्र जी शंका आहे ती शंका दूर होण्यासाठीचे ठोस काहीतरी पावलं उचलावीत। ज्या पद्धतीत 3 गोष्टींकडनं जी आहे ती चर्चा केली जात आहे ती म्हणजे प्रामुख्याने अजित पवार यांच्या पक्षाकडून आमदार काही असतील किंवा मग शरद पवार यांच्या पक्षाकडून काही आमदार असतील, सत्ताधारी देखील अनेक प्रश्न विचारत आहेत। जी शंका आहेत, जे आरोप केले जात आहेत हे प्रामुख्याने पहिला दूर झाले पाहिजेत। मात्र या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर AAIB असेल किंवा मग CID असेल किंवा मग VSR कंपनीचा ज्या पद्धतीत तपास जो आहे तो सुरू आहे या संदर्भात काल चर्चा देखील झालेली आहे, पण मात्र 293च्या या नियमांतर्गत जो प्रस्ताव आहे यावरती अद्यापही पाहिजे तशी चर्चा झालेली नाहीये। त्यामुळे आज दिवसभरामध्ये ही चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की मे महिन्यामध्ये विधान परिषदेचे 9 सदस्य यांचा संपूर्ण कार्यकाळ संपत आहे आणि त्यांचाच निरोप समारंभ जो आहे तो आज पार पडणार आहे, कारण दुपारी 4च्या नंतर हा कार्यक्रम पार पडत असताना मात्र उद्धव ठाकरे यांचा देखील भाषण होणार आहे आणि त्यांच्याच भाषणाच्या वेळी सीएम असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे देखील भाषण करताना पाहायला भाषण या ठिकाणी होणार आहे। पण सगळ्यांचंच लक्ष आहे ते शिंदेंच्या भाषणाकडे। खरं तर प्रथा असते आजच्या दिवशी ज्या दिवशी कार्यकाळ संपत असतो त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भाषण करत असतात। ज्यांचा कार्यकाळ संपतोय त्या सगळ्या आमदारांविषयी शिंदे उद्धव ठाकरेंविषयी भाषण करणार का? निश्चितच लाघवी, काल जसं आम्ही या संदर्भामध्ये शंभूराज देसाई यांना देखील विचारलं होतं तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की त्यावेळी जे काय आहे ते तुमच्या पुढ्यात असणार आहे, कारण तुम्ही देखील सभागृहामध्ये असतात आणि त्याच वेळेस मात्र शिंदे हे काय बोलतात किंवा बोलत नाहीत हे देखील पाहायला मिळेल, कारण अजूनही उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये अबोला कायम आहे आणि त्यामुळे आज निरोप समारंभाच्या वेळी ज्यावेळी उद्धव ठाकरे भाषण करतील त्यानंतर हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहतात का किंवा मग शिंदे यांची भूमिका काय असेल, शिंदे भाषण करतात की नाही, त्यांच्या या सगळ्या भूमिकेकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे। आजच्या दिवसभरामध्ये निश्चितच विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न देखील करतील। लाघवी, मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर माहिती करता। विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। अंतिम आठवडा प्रस्ताव आहे आणि ज्यावर आज चर्चा होईल।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.